आज ऑफिसवरून आले आणि चहा प्यायला वाटत होतं, कारण की माझं डोकं खूप त्रास करत होतं. मग मी एकदा व्हिडिओ पाहिलेला यूट्यूबवर की तूप कसं बनवतात. त्यासाठी मी साई वगैरे रोज दुधावरची साई काढून ठेवते, कलेक्ट करते. आणि मी खूप एक्सायटेड आहे की मी तूप बनवू शकते का, मला येईल का बनवता, कारण की मी कधी बनवलेलं नाही आहे. जस्ट मी ट्राय करते, एक व्हिडिओ पाहिलेला म्हणून. दुधावरची साई काढून घेतली आणि चहा बनवला. आणि आमच्या इथे खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ते घरमालक पाणीच सोडत नाही आहे. 1 तास सोडतं, तेव्हा पण आम्ही घरी नसतो, ऑफिसमध्ये असतो. मग खूप त्रास होते पाण्यासाठी. आणि घरातलं कामही तसं राहून जातं आणि घरी आल्या चिडचिड होते पाणी नसेल. म्हणून म्हटलं जेव्हा पाणी येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपण स्वयंपाक करून घेऊ. म्हणून संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला. भेंडीची भाजी, चपाती बनवलेली आणि बटाटा बनवलेलं. पण बटाटा थोडंसं जास्त झालेलं आणि मग विचार केला बटाटा वेस्ट जायला नको, म्हणून त्याचे म्हटलं ब्रेड पकोडे बनवूयात. आणि मग त्याचे ब्रेड पकोडे बनवले आणि खूप छान झाले ते, टेस्टी झाले ते ब्रेड पकोडे. जर रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा रेसिपी म्हणून. आणि गाईज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय गाईज.